हॅलो एव्हरीवन. तर गुजराती मेथी थेपला तर सर्वांनाच माहीत आहे. तारक मेहतामुळे तर ते वर्ल्ड फेमस झालेले आहे. तर आज आपण बघणार आहे मेथी थेपलाचा एक नवीन व्हर्जन, पंपकिन मेथी थेपला, म्हणजेच भोपळ्याचा मेथी थेपला बघणार आहे. खूप टेस्टी, स्वादिष्ट आणि हेल्दी आहे. तसं घेतलेलं आहे आपण एक पंपकिन. आता आवश्यक तेवढा आपला पंपकिन घ्यायचा आहे. मी 3 लोकांना पुरेल एवढं थेपले करणार आहे. तर मी एवढं पंपकिन घेतलं आहे बघा, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल. त्याला मस्त साल काढून घ्यायचं, स्वच्छ धुवून साल काढून त्याला खिसून घ्यायचं आहे आपल्याला. आता त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला मेथी, मस्त स्वच्छ धुतलेली आहे ताजी मेथी. तर आपल्याला कट करून घ्यायची आहे बारीक बारीक आपल्याला अशा पद्धतीने. तुम्ही सुरीने करा, माझ्याकडे अशा पद्धतीची कैची आहे तर मी त्याने करून घेतलेली आहे. मस्त बारीक बारीक मेथी कट करून घ्यायची आहे. आता घ्यायचं आपल्याला समप्रमाणामध्ये बाजरीचं पीठ, ज्वारीचं पीठ, गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी घेणार आहे, म्हणजे अर्ध्या प्रमाणात घ्यायचं आहे आपल्याला बेसन. तर मी एक वाटी घेतलं होतं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घेतलं होतं. हे 4 पीठ घेतलेले आहे, म्हणजे हे आपला थेपला जो आहे एकदम हेल्दी होईल. आता मग टाकायचं आपल्याला पांढरी तीळ, हळद, तिखट, धनापूड, चवीनुसार मीठ, थोडंसं आपण हिंग घालणार आहे, सोबतच थोडंसं ओवा टाकणार आहे आपण. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक घ्यायचं आहे. मिक्सरमधून मस्त त्याचं एक वाटण तयार करून घ्यायचं, एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता ही जी पेस्ट आहे आपण आता थेपल्यामध्ये टाकणार आहे. 2 पळी आपण तेल टाकायचं आहे. सर्व सामग्री आहे त्या हाताने चोळून आपल्याला एकजीव करून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण याला रेस्टला ठेवायचं नाही बिलकुल, कारण यामध्ये पंपकिन आहे, त्याला म्हणजे भोपळा आहे, त्याला पाणी लगेच सुटतं. असंच लगेच एक आपल्याला गोळा घ्यायचा आहे. कोरडं पीठ किंवा तेल किंवा तूप लावून तुम्हाला थेपला लाटून घ्यायचा आहे. यावर थोडी तीळ लावायची आहे आपल्याला, काळी किंवा पांढरी, तुमच्याकडे जी कुठली तीळ असेल तुम्ही लावू शकता. काळी तीळ लावली तरीही चालेल. मी अशा पद्धतीची पांढरी तीळ लावली, आपली साधी तीळ. तवा गरम करून त्यावर थेपला आपल्याला दोन्ही साईडने खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही यावर तेल किंवा तूप लावायचं आहे. मी तेल लावलेलं आहे, तुम्ही तूपही लावू शकता. दोन्ही साईडने तेल लावून व्यवस्थित आपल्याला थेपला भाजून घ्यायचा आहे. एकदम हेल्दी रेसिपी आहे, खायला खूप टेस्टी लागते. तुम्ही हे प्रवासामध्ये पण नेऊ शकता. जेवढं ते शिळवेल तेवढं ते चांगलं लागतं. पूर्ण टेस्ट त्यामध्ये उतरते बघा. 2 ते 3 दिवस तुम्ही आरामात हे थेपले खाऊ शकता, खराब होणार नाही. अशाच पद्धतीने माझे बाकीचे सर्व थेपले मी करून घेतले होते. खायला खूप टेस्टी आहे, खूप हेल्दी आहे बघा. नक्की ट्राय करून बघा. जेवायला, नाश्त्याला तुम्ही कधी पण हे टिफिनला पण देऊ शकता. मस्त हेल्दी आहे. आता आपण असं खायला एक चटणी करणार आहे. त्यासाठी मी तवा घेतलेला आहे. 1 चमचा शेंगदाणे, अर्धा चमचा चना डाळ, उडीद डाळ, मिरी घेतली आहे काही 10-12 आणि लाल मिरची घेणार आहे. आता तेल टाकून आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही थेपले दह्याबरोबर किंवा चहाबरोबरही खाऊ शकता, पण मी अशा पद्धतीची चटणी केलेली आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर ही चटणी नक्की ट्राय करून बघा. नवीन चटणी आहे, खूप टेस्टी लागते. थेपल्याबरोबर तर अप्रतिम लागते. व्यवस्थित हे सगळे इन्ग्रेडियंट्स भाजून घ्यायचे आहे आपल्याला. व्यवस्थित भाजले गेले तर यामध्ये टाकणार आहे आपण लसूण, कांदा आणि टोमॅटो टाकायचा आहे. आता हे सर्व इन्ग्रेडियंट छानपैकी आपल्याला तव्यावर मस्त भाजून घ्यायचे. एकदम सुगंध येतो याचा. थोडंसं आपण चिंच टाकणार आहे. मस्त कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बघा किती छान असा कलर चेंज झालेला आहे. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स थंडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहे. थोडंसं आपण यामध्ये पुदिना घालणार आहे. आता गॅस बंद केला आहे मी. आता सर्व इन्ग्रेडियंट्स थंडे करायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन याला छान वाटून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं वाटल्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं आहे. बघा तयार आहे आपली मस्त आंबट गोड चवीची चटणी. आता आपण तडका मारूया. तडका पॅनमध्ये तेल घेऊन त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, बेडगी मिरची किंवा लाल सुकी मिरची असेल तुम्ही ते टाकू शकता. हिंग, थोडंसं कढीपत्ता टाकलेला आहे.
आता हे सर्व मस्त मिक्स करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे आणि हे गरमागरम तडका टाकायचा आहे आपल्याला चटणीमध्ये. ही चटणी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी आणि खमंग चटणी होती. थकल्याबरोबर खूप छान लागते. तुम्ही कुठल्या परोठ्याबरोबर किंवा डोस्याबरोबर जरी चटणी खाल्ली ना तरी पण अप्रतिम चटणी होते बघा. खूप छान चटणी आहे, नक्की ट्राय करा. किंवा तुम्ही थेपले जे आहे तुम्ही दह्याबरोबर चहाबरोबर तुम्हाला ज्याच्याबरोबर खायचं त्यावर खाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर मला एवढा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नंतर माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, मला भरभरून सपोर्ट करा. खमंग थेपले तयार आहे. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत. बाय बाय, टेक केअर.